गुड इव्हनिंग. मी डॉक्टर भक्ती. आपणा सगळ्यांसाठी आज खूप इंटरेस्टिंग विषय घेऊन आले आहे. मला वाटतं 1 मिनिटं राहिला आहे, बट स्टील आपण सुरू करूयात. प्रामुख्याने आज आपण काय डिस्कस करणार आहोत, तर आपण डिस्कस करणार आहोत की आपले जे सणवार आहेत किंवा आपण जे सणवार भारतीय संस्कृतीमध्ये दिल्याप्रमाणे जे करतो त्याचा मनोमय कोशावर आणि अन्नमय कोशावर पर्यायाने आपल्या पंचकोशावर काय काय फरक पडतो. सो मित्रमंडळींनो, मला खूप छान वाटतंय कारण आज मी मुलांपर्यंत पोहोचणार आहे आणि प्रत्येक मुलाने सायंटिफिक पद्धतीने जर का आपल्या भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते की भारतीय संस्कृती किंवा भारतीय संस्कृतीचे जे सण आहेत ते अशा पद्धतीने डिझाईन केलेले आहेत जे की आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी हितकारक आहेत. अपायकारक नाही बरं का, हितकारक आहेत. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सण किंवा संस्कृती का तयार केली आहे, तर ही एक डिसिप्लिनरी मेकॅनिझम आहे. डिसिप्लिनरी मेकॅनिझम म्हणजे काय, तर खूप लोकांचा समूह आहे आणि या समूहाला जर आपल्याला लीड करायचं आहे किंवा त्या समूहाला आपल्याला एखाद्या दिशेकडे न्यायचं आहे तर आपल्याला रूल्स रेग्युलेशन आखावे लागतात. दुसरं म्हणजे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याची जबाबदारी प्रत्येक समूहाच्या घटकाचा असतो. तुम्हाला सगळ्यांना एक वाक्य माहिती असेल की व्यक्ती विकासातून कुटुंब विकास होतो, कुटुंब विकासातून राष्ट्र विकास होतो. पर्यायाने आपण सगळ्या युनिव्हर्सचा विचार करणार आहोत. सो आज जेव्हा आपण फक्त गणेश उत्सव विषयी बोलणार आहोत तर आपण आधी गणेशाला समजून घेऊयात. गणेश म्हणजे काय, तर थोडीशी माझी बॅकग्राऊंड देते. मी MD होमिओपॅथ आहे आणि मी समुपदेशक आहे. माझा मायथॉलॉजी म्हणजे इंडियन मायथॉलॉजी आणि ॲप्लिकेशन ऑफ सायकोलॉजी इन इट यावर अभ्यास आहे. रादर मी अभ्यास करत आहे. सो या सगळ्या याच्यामध्ये आणि समुपदेशक असल्यामुळे मी खूप साऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये जेव्हा जाते तेव्हा मला असं वाटतं की तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी. याचा अर्थ काय होतो, तर आपल्याला सगळे सणवार दिलेत बरं का, पण आपल्याला माहितीच नाही की त्याचे अर्थ काय आहेत. म्हणून आपण सुरुवातीलाच गणेशापासून सुरुवात करूयात. जेव्हा आपण गणेश किंवा गणपती किंवा विघ्नहर्ता असे शब्द वापरतो तेव्हा त्या शब्दांचं डिकोडिंग केलं तर, कारण मित्रमंडळींनो मला नेहमी वाटतं आपण देवाला घाबरायचं नसतं, कारण देव हा काही घाबरण्याचा नाहीये. देव ही एक सिम्बॉलिटिक रूपकात्मक किंवा एक असा मेसेज देणारी संस्था म्हणूयात, धर्म म्हणून संस्था म्हणूयात. धर्म म्हणजे डिसिप्लिनरी मेकॅनिझम. प्रत्येक धर्मामध्ये लोकांच्या हितासाठी गोष्टी असतात, पण आपण त्या समजून न घेतल्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे हे काय चाललंय, है ना. सो आपण जेव्हा गणपतीविषयी बोलतोय तर गणपती ही बुद्धीची फेज आहे. बुद्धीची फेज कशी ताई, सो आपण आज ना अन्नमय कोशाला थोडंसं मनोमय कोश आणि प्राणमय कोश आणि आनंदमय कोश सगळे पंचकोश इन्क्ल्यूड करूयात. मुळात जेव्हा पंचकोश ही संकल्पना येते तेव्हा आपल्याला 5 इंद्रिय आहेत, राईट. 5 इंद्रियांचा वापर आपण डे टू डे लाईफमध्ये करतो. हां, पण सडनली आपल्या लक्षात येतं की अरे ताई मला जिमला जावं लागणार आहे, कारण काय झालं ना माझा व्यवस्थित वापर नाही होते. हे कसं बरं कळलं तुम्हाला, तर तुम्हाला काहीतरी शारीरिक लक्षणं दिसली असतील की नाही. सो मग या सगळ्या संस्कृतीचा अभ्यास आपल्या पूर्वजांनी आधीपासून करून ठेवला आणि मग त्यांनी सणवार डिझाईन केले जे की ऋतुचर्येनुसार असतात. सो तुम्हाला माहिती असेल तर आता पावसाळा सुरू आहे. आता माझ्यासोबत जेव्हा तुम्ही बोलाल किंवा बसाल तेव्हा तेव्हा लॉजिक वापरायचं. मला कुठलाही प्रश्न विचारा. हां, जर मला प्रश्नांची उत्तरं नाही आली तर मी ते शोधून सांगेन आणि जर आली तर आपण सगळ्यांनी एकमेकांशी चर्चा करूया. मला माहिती आहे की ह्युमन टच नसलेलं हे फेसबुक आहे, तरी पण आपण गणपतीचीच उपासना करतोय. ती कशी, तर ज्ञानार्जनाने. हां, आपण ज्ञान देतोय घेतोय. सो गणपतीचीच उपासना सुरू करताना पहिली गोष्ट लक्षात घ्यायची की व्हाय गणेश, का बरं गणपतीच, तर मुळात आपण प्रत्येक गोष्टीची नवनिर्मिती करतो तेव्हा काय होतं, तर आपल्याला ती गोष्ट सक्सेसफुल व्हावी अशी वाटते. मग ती सक्सेसफुल व्हायची असेल
तर अशा कुठल्या 3 गोष्टी आहेत ज्या प्रामुख्याने अति महत्वाच्या आहेत, ज्यांच्याशिवाय ती गोष्ट पूर्ण होणार नाही? सो त्यातली पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे कंटेंट नॉलेज, एखाद्या गोष्टीविषयीचं नॉलेज. दुसरं म्हणजे काय, आपण ती प्रेझेंट कशी करतो, म्हणजे स्किल्स त्या गोष्टीला प्रेझेंट करण्याच्या. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जेव्हा ती प्रेझेंट करणार आहोत तेव्हा जर माझा अर्धा जीव माझ्या भीतीने गेला असेल तर ती गोष्ट परिपूर्ण नाही होणार ना, कुछ तो खामिया रह जाएगी, म्हणजे काहीतरी मिस असेल त्याच्यात. सो गणपती ही अशी स्टेट ऑफ माइंड आहे जिथे आपण भीतीमुक्त असणार आहोत, जिथे आपल्याला त्या सब्जेक्टचं नॉलेज असणार आहे. आणि फक्त नॉलेज असून उपयोग नाही, कारण देर इज अ डिफरन्स बिटवीन एज्युकेशन आणि नॉलेजेबल. म्हणजे डिग्रीज घेतल्या आणि आपण उपयोग नाही केला तर त्याला नुसतं म्हणणार की अच्छा यू आर एज्युकेटेड, राईट. बट मला जर त्या गोष्टीचं ज्ञान आहे आणि मी ते अप्लाय करू शकते, ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज ज्याला आपण लॉजिक म्हणतो, ते म्हणजे स्टेट ऑफ गणेशा. आता तुम्ही म्हणाल की ताई आज आपण अन्नमय कोशावर बोलणार आहोत आणि वाय यू आर स्टार्टिंग विथ ऑल दिस थिंग्स. सो पहिली गोष्ट मी हे याच्यासाठी सांगत आहे की आपल्याला साईड बाय साईड रिलेट करता आलं पाहिजे की अन्नमय कोश कसा अफेक्ट होतो. जसं लहान मूल रडायला लागलं तर किती जणांना असं वाटतं की अरे त्याला बोलता येत नाही, पण त्याला सांगता पण येणार नाही. मग आई आपल्याला पहिल्यांदा काय म्हणते की त्याचं पोट खराब असेल, म्हणजे काय तर रिगार्डिंग डायजेशन, राईट. सो आपले जे सणवार आहेत ते आपल्या प्रकृतीनुसार, प्रकृतीचे 3 प्रकार आहेत, वात पित्त कफ. आणि कधीही कुठलीही गोष्ट खाल्ली तर त्याचे लगेच परिणाम दिसतात की ते शारीरिक रूपावर जरी नाही दिसले तरी मानसिकपणाने एकदम डल वाटणं किंवा आज मूड नाहीये, आज बोर होतंय, आज एनर्जी नाहीये, या सगळ्या गोष्टी असतात. मग सणवारामध्ये कुणाला डल वाटतं का? तर सणवारामध्ये मुळात कुणाला डल नाही वाटत, कारण तेव्हा मानसिक आणि शारीरिक आरोग्याची जोपासना केली असते. सो मी जेव्हा गणेश तुम्हाला एक्सप्लेन करतेय त्यानंतर आपण जाणार आहोत अन्नमय कोशाकडे आणि त्यानंतर जाणार आहोत मनोमय कोशाकडे. सो जेव्हा गणेश ही अशी स्टेट आहे जिथे की आपल्याला पूर्ण नॉलेज आहे, भीती नाहीये. भीती कशाची नाहीये तर गणेशाच्या कमरेवरचा जो साप आहे आणि गणेशाचं वाहन मूषक आहे म्हणजे उंदीर आहे, हे कसलं कॉम्बिनेशन आहे. शिकार आणि शिकारी एकत्र कसे काय बाबा? तर शिकार आणि शिकारी अशाच स्टेजमध्ये एकत्र असू शकतात जेव्हा शिकाऱ्याला भूक नाहीये, है ना, आणि जो शिकार होणार आहे म्हणजे शिकार जो करणार आहे म्हणजे उंदराला भीती नाहीये सापाची आणि सापाला भूक नाहीये उंदराची. ठीक आहे. सो दॅट इज अ सॅटिस्फॅक्टरी स्टेज. ओके. सो आता याचा अन्नमय कोशाशी रिलेशन लावूयात. आपण सुरुवात करतोय म्हणजे काय, वसुंधरा. वसुंधरा याचा अर्थ काय आहे तर प्रत्येक पूजेमध्ये दूध हे अतिशय महत्वाचं असतं. दूध का बरं महत्वाचं आहे तर सगळ्यांना माहिती असेल की दूध हे पूर्णान्न आहे. पूर्णान्न म्हणजे काय आता, है ना. सो असे प्रश्नांची उत्तर आपल्याला जेव्हा शोधत जाऊ ना तेव्हा आपण त्याला म्हणूयात की आपण सायंटिफिकली गणेश चतुर्थी सेलिब्रेट केली, राईट. सो जेव्हा मी गणेशाच्या विषयी बोलतेय तर सगळ्यांचं आवडतं खाद्य मोदक समोर येणार आहे. पण आत्ता खव्याचे मोदक आहेत बरं का, आत्ता सगळे चॉकलेट मोदक आहेत. पण मुळातचे मोदक आहेत ते कशासाठी आहे, मुळात भारतीय संस्कृती ही लोकसंस्कृतीचा भाग असल्या कारणाने किंवा जिथे जिथे जे लोक राहतात ते त्यांचे सणवार सुरू करतात. तर सगळ्यांना सुरुवात माहिती असेल तर कोकणामध्ये खूप मस्त गणपती असतो, राईट. आपण सगळे शेतकरी आहोत. आपलं भारत हा ॲग्रिकल्चर लँड आहे आणि जिथे जिथे ॲग्रिकल्चर लँड आहे तर तिथे तिथे आपण अशा गोष्टी तर नक्कीच नाही सेलिब्रेट करणार ज्या आपल्याकडे नाहीच आहेत. तर हे जे सणवार आहेत ना ते आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार डिझाईन केलेले असतात. मग ॲग्रिकल्चर लँड असल्यामुळे आपल्याकडे 2 गोष्टी आहेत. एक गोष्ट म्हणजे आपल्याकडे आहेत कोकणामधला पार्ट जर मी पाहिला तर कोकणामध्ये काय आहे मुबलक प्रमाणात, नारळ, राईट. कोकणामध्ये काय आहे, तांदूळ आहे. आणि कोकणामध्ये पूर्वीच्या वेळेस कोकणामध्ये आत्ता आपल्याला सगळं अफोर्ड करू शकतोय, आपल्याकडे तेवढी आर्थिक परिस्थिती आपली चांगली आहे, पण पूर्वी तसं नसायचं, राईट. त्यामुळे काय झालं तर तुम्ही जर कोकणामध्ये गेलात तर कोकणामध्ये 1.5 दिवसाचा गणपती आहे आणि त्या गणपतीची सुरुवात पण गणपती पूर्वी आपल्यासारखे POPचे, प्लास्टर ऑफ पॅरिसचे किंवा बाहेर जाऊन मार्केटमधून नाही आणायचे.
राईट. तेव्हा ते तयार पण करायचे, राईट. मग आपल्या गणपतीची पूजा आपल्या घरात आहे तर आपल्या घरातलं साहित्य वापरावे लागणार ना, है ना. मग त्यामुळे जेव्हा मी नैवेद्य हा शब्द वापरते, नैवेद्य म्हणजे काय, तर मी तो सेवन न करता मनोभावे कुणाला तरी अर्पण केल्यानंतर तो प्रसादाच्या रूपाने माझ्याकडे येतो. मग गणपतीला आपण काय अर्पण करतो, तर गणपतीला आपण मोदक अर्पण करतो, कारण जे त्याने निर्माण केलंय, ठीक आहे, जे आपल्यासाठी निर्माण झालंय ते आपण त्याला देणार आहोत, राईट. मग गणपतीचे जे मोदक पूर्वी असायचे ते तळणीचे नसायचे, ते उकडीचे असायचे, राईट. उकडीचे म्हणजे काय, तर बाबा आपण एक साधी उकड दिली जिथे तळणं नाहीये. मग इथे तुम्हाला काहीतरी कोरिलेशन लावता येतंय का, की अरे ताई मग हे असं का केलं असेल. तर महत्वाचा मुद्दा असा आहे की उकड ही कायम हेल्दी असते. जर तुम्ही तळला एखादा पदार्थ, किती लोक इथे डाएट कॉन्शियस आहेत मला माहिती नाही, पण आपण लगेच म्हणतो ना ताई फिलिंग हेवी. उकडीचे मोदक आजही लोक अगदी 8-8 मोदक खाऊ शकतात, पण ती खाण्याची पण पद्धत असते. त्यात ते काय करतात, तूप सोडतात, ठीक आहे. आता उकडीचे मोदक कशापासून तयार होतात, तर तिथे तांदूळ आहे, तांदळाची पिठी आहे आणि पंचखाद्य आहे. गणपती ना खूप सुटसुटीत आहे, आपण त्याला कॉम्प्लेक्स करतो हां. कारण आपण जेवढं डेकोरेशन करू किंवा आपण जेवढं तामझाम करू, इथल्या तिथल्या वस्तू आणू, तेवढं आपल्याला वाटतं की आपण पूजेमध्ये किंवा पूजाचा जो भाव आहे त्याच्यात न अडकता आपण काय करतो, तर आपण मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये अडकतो. सो ओव्हरऑल गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी पर्यंत 3 मूळ खाद्यपदार्थ आपल्याकडे असतात आणि जे की ऋतुचर्येनुसार डिझाईन आहे. ते म्हणजे तांदूळ, दुसरं म्हणजे पंचखाद्य. पंचखाद्य म्हणजे काय, तर 4 ख आहेत. 4 ख याचा अर्थ खोबरं आहे, खोबऱ्यानंतर खजूर आहेत, ठीक आहे, खसखस आहे, गुळ आहे, राईट. आणि तिसरा जो सगळ्यात महत्वाचा जो पदार्थ बादाम किंवा ड्रायफ्रुट्स असे टाकतात. सो त्याच्या मागे आणि उकडीच्या मोदकांमध्ये तेच मिश्रण असतं, राईट, ज्याला आपण सारण म्हणतो. म्हणून आज आपण आधी ते समजून घेऊयात की ते नक्की कशासाठी असतं. तर आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल नावाचा एक घाबरणारा, सगळेजण घाबरतात असा पदार्थ आहे, राईट. जर तुम्ही खसखस या पदार्थाचा अभ्यास केला तर खसखसामध्ये ना प्रचंड प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि ते कशासाठी आहे, तर आपल्यामध्ये जे गुड कोलेस्ट्रॉल वाढवणारे असतात ना त्यांच्यासाठी ते चांगले असतात. ओके. दुसरा भाग खसखसचा असा आहे की खसखसीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम रादर यांचं प्रमाण मुबलक आहे आणि पोटॅशियमचं पण प्रमाण मुबलक आहे. म्हणजे काय होतं, आपल्या शरीरामध्ये, शरीर हे मशीन आहे आणि त्या मशीनला वेळोवेळी तुम्ही जसं सर्व्हिसिंगला देतात ना, तसं हे सर्व्हिसिंगला देणारे सण असतात. म्हणजे जसे श्रावणात आपण सगळ्यांनी ठरवलेलं असतं की मांस मच्छी खायची नाही. काही लोक म्हणतात आम्हाला ते चालत नाही, राईट. पण त्याच्या मागे सायन्स आहे. त्याच्यामध्ये काय बरं, आपली जी पचन संस्था आहे, जी पचन शक्ती असते ती थोडी मंदावलेली असते हां. आणि मग त्याच्यावर तुम्ही जर हायेस्ट डायजेस्टिव्ह एलिमेंट्स ज्याला म्हणते, ज्याला खूप शक्ती वेस्ट होते, ती जर तुम्ही केले तर काय होणार आहे, तर नॅचरली तुम्हाला पचायला जड जाईल, कोठा थोडासा जड होईल, है ना. आणि मग तुमची सगळी दिनचर्याच बदलेल. सो कृष्ण विचारलंय की मोदक खूप पौष्टिक असतात. येस, उकडीचे मोदक खूप पौष्टिक असतात हां. त्याच्यानंतर तुम्ही जर मला म्हणाला की ताई चॉकलेट मोदक असणार आहेत का, तर चॉकलेटने तयार केलेले मोदक कसे असू शकतील, है ना. पण जेव्हा मी पंचखाद्यांविषयी बोलते आणि तेच उकडीचं सारण असतं, त्याच्यामुळे आपण म्हणतो की खसखशीनंतर दुसरा येतो की खोबरं. खोबऱ्यामध्ये स्निग्धता असते. स्निग्धता काय करते, आपल्या शरीराच्या सगळ्या भागांना, अंतर्गत भागांना कोटिंग करते, ज्याला वंगणचं म्हणतातच, राईट. वंगण का लागतं, तर कुठल्याही मशीनला चालायला वंगण लागेल, राईट. त्यानंतर काय येतं, तर खोबऱ्यामध्ये अजून एक आहे, तर म्हणजे आयर्नचं प्रमाण खूप जास्त आहे. परत एकदा कॅल्शियम रिच, परत एकदा पोटॅशियम, मॅग्ने रिच. सो मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे सगळे जे मूलभूत घटक आहेत, तर ते आपण फक्त केमिस्ट्री लॅबमध्ये पाहिले, पण आपल्याकडे असतात ना, ज्याला आपण म्हणतो की डाएटमध्ये या गोष्टींचा विचार केलेला असतो. खोबऱ्यामध्ये अजून एक छान गोष्ट जी असते ती म्हणजे
की जी स्निग्धता जी खोबऱ्यामध्ये तेलामध्ये असते, त्या तेलामध्ये आपल्याला स्वतःला एक शक्तिवर्धक टॉनिक म्हणून पण पाहिलं जातं. सगळीकडे केरळमध्ये सुद्धा खोबरेल तेलाचा वापर होतो. आता मी तुम्हाला एक होमवर्क देते की आपल्या डोळ्याच्या समोर पूर्ण भारतवर्ष आणा आणि भारतात जेवढी 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 राज्य आहेत तिथला सण, कुठलाही सण घ्या आणि तो इमॅजिन करा, तर तुम्हाला तिथे काय काय सापडेल. राईट. गुळामध्ये काय असतं मी सांगते तुला. फेरम नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे काय, हिमोग्लोबिन वाढलं पाहिजे. राईट. हिमोग्लोबिन कशाने वाढेल, तर आपण सांगतो गुळ शेंगदाणे खायचे. राईट. म्हणजे काय आहे, तर फेरम हा प्रकार खूप इम्पॉर्टंट असतो. तो असतो गुळामध्ये. गुळाची जी गोडी असते, दरवेळेस सगळ्या गोड वस्तू वाईट नसतात. दरवेळेस सगळ्याच गोष्टींमुळे आपल्याला डायबिटीस होतो असं नाही. राईट. पण मी जे आत्ता काही बोलतेय ते भेसळयुक्त नसलेले पदार्थ, म्हणजे भेसळ आहे आणि ताई तू सांगते असं नाहीये. पूर्वीच्या काळी सगळ्या गोष्टी खूप निर्मळ असायच्या माणसांसारख्या. राईट. आणि कमीत कमी भेसळ असायची. राईट. आणि आता आपण जेव्हा बोलणार आहोत तर त्या भेसळ नसलेल्या गोष्टी आहेत. मग तुपाचा खूप छान वापर होतो, कारण आपण जेव्हा मोदक असा मस्त उकडीचा गरम गरम फोडतो तेव्हा तुपाची धार सोडतो. सो तूप काय करतं, तर तूप आपल्या त्वचेला, सगळ्यांना माहिती असेल, तूप त्वचेला पोषक असतं. तूप कशा कशासाठी चांगलं आहे, सर तूप आपल्याला ऊर्जा देतं. पण मग ते तूप कशाचं होतं, तर ते गाईचं तूप होतं. राईट. गाईचं तूप का, तर गाईचं तूप किंवा गाईचं दूध तुम्हालाही माहिती असेल की वेट गेन, वेट लुझिंग माहिती असेल तुम्हाला, तर नॉर्मली म्हशीच्या दुधामध्ये फॅट्स जास्त असतात. राईट. सो इतकं मला तर गंमत वाटते, आपले पूर्वज किती छान अभ्यास करायचे प्रत्येक गोष्टीचा, आणि ती जर आपल्याला संधी आलेली आहे तर आपण पण का नाही करणार. राईट. सो मग हे सगळे जे पदार्थ आहे, मग मी माझ्या पहिल्या वाक्यापासून सुरुवात करते की वसुंधरा याचा अर्थ कुणीतरी एकाने ती धरा अशी धरली आहे. ओके. आणि ती जर धरा आपण गाय या स्वरूपात मानली, कारण गायीपासून पदार्थ मिळतात म्हणून गाय. ओके. याला पण लॉजिक आहे. असं नाही की गाय, म्हणजे मला नेहमी असं वाटतं देवाला घाबरायचं नसतं, देवाला समजून घ्यायचं असतं. राईट. आणि मग ते समजून घेणं आपल्यामधलं सायन्स जागा करतं, आणि मग आपल्याच प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतात. राईट. आणि गायीच्या पासून, म्हणजे अगदी गायीचं दूध असेल, गायीचं शेण असेल, आणि गायीपासून मिळणारे, कारण गाय काय करायची, तर गाय ना अशी वनस्पती, आयुर्वेदिक, पूर्वी गाय आपल्या घरात बांधलेली नसायची, ती जंगलामध्ये असायची, आणि जंगलात आयुर्वेदिक वनस्पती जास्त असायचे, तर ती त्याचं सेवन करायची, आणि मग त्यापासून आयुर्वेदिक जे काही ती वनस्पती खायची, त्याच्यापासून येणारं जे जे काही प्रॉडक्ट असेल ते आयुर्वेदिक असायचं. तर अशा पद्धतीने गाय हा प्राणी आपण ऍक्च्युली आयुर्वेदिक दृष्ट्या पाहतोय. राईट. मग आता तुम्ही मला म्हणाल, थोडंसं मी विषयांतर करते, गणपतीचा मोदक जो आहे त्याचा आकार आहे, तर तो सोन्याच्या ज्याला बटवा असतो तसा असतो. म्हणजे ते प्रॉस्पेरिटीचं, वेल्थचं एक सिम्बॉल आहे. पण जिथे जिथे सोनं येईल, जिथे जिथे पैसा येईल, तिथे तिथे शांतता असेल का, तर तिथे शांतता नसेल ना. म्हणून काय झालं, त्यांना गणपतीला काय प्रिय आहे, तर गणपतीला खाऊ फार प्रिय आहे. राईट. आता गणपतीला जेव्हा खाऊ प्रिय आहे, तेव्हा तो कशाचा आहे, तो पौष्टिक खाऊ आहे, आणि तो सारणाचा खाऊ आहे, तो पंचखाद्याचा मोदक आहे. राईट. म्हणून गणपतीचा प्रॉस्पेरिटीचा सिम्बॉल हा मोदक आहे. दुसरं म्हणजे गणपतीचं शरीर मनुष्याचं आहे, आणि आपलं जे मस्तक आहे ते हत्तीचं आहे. मग हत्तीच का, मग वाघ का नाही, मग सिंह का नाही. राईट. सो हत्ती हे 3 गोष्टींनी पाहिलं गेलंय. राईट. हत्ती ज्याची सगळ्यात जास्त स्मरणशक्ती आहे. राईट. आणि हत्ती अगदी बलाढ्य आहे, शरीराने खूप मजबूत आहे, पण तो अग्रेसिव्ह नाहीये बाकीच्या प्राण्यांसारखा. म्हणजे काय, तर मी जेव्हा सुरुवातीलाच सांगितलंय, तर गणेश, ओके, गणांचा ईश किंवा गणांचा देवता, म्हणजे समवन जो की लिडरशिप क्वालिटीने परिपूर्ण आहे. मग लीडर कसा असावा, तर लीडर अग्रेसिव्ह चालेल का तुम्हाला, किंवा लीडर असं असेल का की मी तुझं ऐकतो तुझं नाही, तुझं ऐकतो तुझं नाही, असं नाही. सो गणेशा ही क्वालिटी अशा आहेत की ज्या आपली बुद्धी तल्लक असली तरी पण आपल्याकडे विवेक असला पाहिजे, म्हणून त्याला गॉड ऑफ विजडम म्हणतात. ओके. गॉड ऑफ इंटेलिजन्स आणि गॉड ऑफ विजडम. राईट. दुसरं म्हणजे गज ही आर्थिक सुबत्ता दाखवणारी सिम्बॉल आहे किंवा रूपक आहे. राईट.
म्हणजे काय, तर जेव्हा गजलक्ष्मी म्हणतो बरं का आपण, हा, म्हणजे काय, हत्ती जिथे कोणी पण नाही ना पाळू शकत, कारण हत्तीचं पालन पोषण करणं तेवढं मजबूत काम लागेल, राईट. मग गज असं आहे ना की ज्याच्याकडे खूप मस्तपैकी संपत्ती आहे, पण तो कशाशी रिलेट आहे, नुसता पैसे असून उपयोग आहे का, तर पैशाचा उपयोग कसा करावा याच्यासाठी स्किल्स लागतील, नॉलेज लागतील. त्यामुळे गज हा जसा आर्थिक सुबत्तेचा एक सिम्बॉल आहे, तसं कशाचा आहे, सरस्वतीचा पण सिम्बॉल आहे. सो जेव्हा इथे सगळी मुलं आहेत, सो मला अशी इच्छा आहे की तुम्ही जेव्हा गणेशाची आराधना करणार आहात, तर आपल्याला काय करतो आपण, प्रत्येक गोष्ट शिकण्याची एक पद्धत आहे. म्हणजे काय करतो, आधी वाचन करतो, मग काय करतो, मनन करतो, आणि मग काय करतो, चिंतन करतो. जसं की कुठल्याही माणसाला आपण भेटतो तेव्हा आपण त्याचा चेहरा पाहतो, मग लक्षात ठेवतो, आणि मग नंतर कधीतरी आठवतं, अरे हो ती त्याच्यासारखी दिसत होती. गॉट द थिंग. सो आपल्या या 3 मेथडॉलॉजी आहे. मानसशास्त्र म्हणजे सगळ्यांच्या साठी तयार केलेलं शास्त्र. मग ते सगळ्याशी सांगड घालतं. मग आरोग्याशी सांगड नक्कीच घालणार, अन्नाशी सांगड घालणार, सगळ्या पंचकोशाशी सांगड घालणार, राईट. सो आता जेव्हा मी तुम्हाला म्हणतीये की आता आपल्याला रिलेट करत पुढे जायचंय, राईट, मग मी तुम्हाला सांगितलं की गणेशाचं रूप आपण पाहिलं, मग तुम्ही जेव्हा आता आरती कराल ना, तेव्हा गणेशाला हे मागणं नाही मागायचं की बाबा माझी सगळी संकट दूर कर, राईट. तर तुम्ही काय मागणार आहात की देवा माझ्याकडे त्या क्वालिटीज दे ज्या तुझ्याकडे आहेत, म्हणून तुला विघ्नहर्ता म्हणतात, राईट. आता जेव्हा गणपतीच्याकडे पुढे आलो, तर आपण गणपती काळामध्ये ऋषी पंचमी येते, राईट. सो ऋषी पंचमी मध्ये वेलीवर येणारे भाज्या खातात, राईट, म्हणजे वेल असणारे भाज्या खातात. त्याचं कारण असं आहे की त्या सगळ्या औषधी वनस्पती असतात आणि त्या यकृतासाठी खूप महत्वाच्या असतात, राईट. आणि मुळात तुम्ही जर पाहिलं तर ऋषी पंचमी पूर्वीच्या काळी ना खूप सिस्टमॅटिक डिझाईन केलेलं असतं. म्हणजे काय, तर महिलांचं आरोग्य खूप सांभाळलेलं होतं. सो महिलांसाठी त्या भाज्या खाणं अतिशय गरजेचं. याचा अर्थ जेंडर बायस नव्हते बरं का, ओके, जेंडर बायस आपण केलंय, राईट. जो मूळ स्तोत्र असतो ज्ञानाचा तो कायम पवित्र असतो. आणि मग नंतर सपोज मला आज माझ्याकडनं काही चुकीची माहिती तुमच्यापर्यंत पोचली गेली, तर तो माझा दोष असणार आहे, तो त्या ज्ञानाचा दोष नाहीये, मला ते पूर्णपणे कळलं नसेल, राईट. सो हा एक आपल्या सगळ्यांच्या भारतीय संस्कृतीने दिलेला सरेंडरनेस खूप महत्वाचा आहे, जो प्रत्येक सणामध्ये असतो. आणि अनफॉर्च्युनेटली आता आपण ओव्हर स्मार्ट कडे जातोय, राईट. भारतीय संस्कृती, भारतीय सण सगळे सिम्प्लिफिकेशन कडे जातात, राईट. सिम्प्लिफिकेशन म्हणजे काय, तर बाबा मी सिंपल आहे, बघा ना, 5 उकडीच्या मोदक, त्याच्यामध्ये ते सारण, पंचखाद्य, आणि तिसरं महत्वाचं पंचामृत, या सगळ्यामध्ये अख्खा सण संपतो. पंचामृतामध्ये परत काय काय येतं, तर सगळेजण म्हणतात की ताई यु नो व्हॉट, आता प्रोबायोटिक खूप, योगर्ट खूप महत्वाचं आहे. प्रोबायोटिक म्हणजे काय, तर चांगले बॅक्टेरिया कशासाठी, तर ते आपल्या पचनासाठी लागणारे चांगले बॅक्टेरिया, राईट. मग हे प्रोबायोटिक वगैरे काय भानगड आहे बाबा, तर ती आहे म्हणजे आपल्या घरी तयार केलेलं ताजं दही, राईट. ताजं दह्यामध्ये खूप सारे तुम्हाला चांगले बॅक्टेरिया देतात, जे तुमची पचन संस्था सुधारतात, राईट. मग पचन संस्था सुधारल्याने काय होणार आहे, सगळ्यांना पूर्वीच्या काही सगळी लोकांची त्वचा अशी विदाउट ब्युटी पार्लर अशी मस्त तुळतुळीत असायची, तर तेज येतं. हा, आपण जर तुम्ही आता परत कनेक्शन लावा, आपण गायीविषयी बोलतोय, आणि गायीमुळे मिळणारे जे पदार्थ आहेत त्याच्यातलं दूध आहे, आणि पंचामृतामध्ये दुधापासून तयार केलेले प्रोसेस पदार्थ आहेत, ते म्हणजे दही आहे. पंचामृतामध्ये पण दूध असतं, ओके. सो मॅक्सिमम गाई दुधापासून तयार केलेले पदार्थ प्रसादासाठी वापरतात, नैवेद्यासाठी वापरतात. कारण त्याच्या मागे मी तुम्हाला आता जसं शास्त्रीय कारण सांगते, त्याचा त्यांनी विचार केलेला. तिसरं म्हणजे ज्याला म्हणतो मध. मध हा खूप चांगला वाहक आहे. म्हणजे आपण जे जे खातो ना, तर ते व्यवस्थित सगळीकडे पोहोचवण्याचं कारण मस्त मध करतो. दुसरं मध मध्ये अगेन एनर्जी सोर्स आहे, म्हणजे आपल्याला तुरंत ज्याला म्हणतो ऊर्जा मिळते, राईट. आणि तिसरं मधाचं एक गुण आहे, तर मध पुन्हा एकदा आपल्या बॉडीमध्ये हिमोग्लोबिनसाठी खूप जास्त महत्वाचा घटक आहे. हिमोग्लोबिन म्हणजे काय, ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी असणारा घटक. हा, मग आता सगळीकडे जर मला ऑक्सिजन न्यायचा आहे, सगळीकडे जर न्यायचं, तर वाहक कसा लागणार आहे, तर वाहक छान लागणार आहे. सो मध हा खूप अतिशय उत्तम वाहक आहे. नंतर येतं तूप.
पुन्हा गाईचंच तूप. आणि तुपाच्या बाबतीत तर मी सांगायची काही गरज नाहीये, तुपाचे सगळ्यांना माहिती आहे. तूप मानसिक स्वास्थ्यासाठी पण खूप उत्तम असतं. मग सगळ्यांना माहिती असेल तर दुधासोबत तूप घेतात आणि त्याने डायजेस्टिव्ह सिस्टीम क्लीन व्हायला मदत होते, राईट. नंतर तुपाची जी स्निग्धता आहे, लोक खूप म्हणतात की मी जाड होणार आहे आणि त्याच्यामुळे मी तूप नाही घेत. सो तुपामध्ये अजिबात तुमचे कोलेस्ट्रॉल वाढत नाही आणि सगळ्यांनी 1 चमचा तूप घेतलेच पाहिजे, राईट. त्यानंतर येतं काय, पंचामृतामध्ये सगळ्यात महत्वाचा एलिमेंट साखर येतो, राईट. साखर जो परत एकदा भेसळ नसलेली साखर ही पूर्वी खूप ऊर्जावर्धक असायची, ओके. आणि साखरेमध्ये जर आपल्याला सगळ्यांना माहिती असेल तर ग्लुकोज म्हणजे फक्त शर्कराचे खूप सारे प्रकार आहेत, राईट. सो मग आपल्याला जी योग्य शर्करा आहे, जी भेसळ नसलेली आहे, त्याचे फायदे ती दाखवणार. आणि जेव्हा हे 5 घटक एकत्र येतात म्हणून त्याला पंचामृत म्हटलंय. पण मग अमृत का म्हटलं बाबा? सो अमृत म्हणजे नथिंग बट आपली जी जीवन आयु आहे ती वाढवणारी म्हणजे घटक, राईट. म्हणजे कुठली असे घटक आहेत जे की आपलं आयुष्यमान वाढवू शकतात. एक तर व्यायामाने वाढू शकतो, राईट. त्यानंतर योग्य खाण्याने वाढू शकतो. त्यानंतर आचार विचार आणि आपलं जे उच्चार म्हणजे काय, इट्स नथिंग बट अ कम्युनिकेशन स्किल्स, ज्याने काय होणार आहे, माझं आचरण पण सुधारणार आहे. तर या तिन्हींचा बॅलन्स राहतो, राईट. सो आता या सगळ्यामध्ये जेव्हा मी तुम्हाला सांगते की हे 5 जे घटक आहेत ते आपलं आयुर्मान वाढवणार आहेत, म्हणजे काय, नकळत याला अमृता समानची तुलना दिली आहे. अमृतामध्ये काय असतं? सो नाही, अमृत ही गोष्ट कुणी पाहिली आहे का? तर नाही बरं का. अमृत तुम्ही जर सागर मंथनाची गोष्ट ऐकली असेल तेव्हा एक काहीतरी अमृत येतं, एक विष येतं आणि मग अमृत देव सगळे जण ग्रहण करतात आणि मग ते अमर होतात. पण क्रिश, अमर होणं म्हणजे काय रे? तर अमर म्हणजे हेल्दी राहणं, राईट. म्हणजे बघा, मी डॉक्टर असल्या कारणाने मी असे पण पेशंट पाहते की जे जगतायत पण त्यांना ना बेडरिडन असल्यामुळे त्यांना काहीच नाही करता येते. सो जगणं कसं पाहिजे? तर जगण्याला काहीतरी कारण असायला पाहिजे आणि जगण्यात आपण जे काही करणार आहोत म्हणजे आपण क्रियाशील हवं, राईट. आणि जे क्रियाशील नाहीये ते साचले पण नसतं ना. मग अमृत ही अशी संकल्पना आहे जिथे आपण ठणठणीत आहोत आणि मानसिक शारीरिक आरोग्यात आहोत. म्हणून पंचामृत म्हणजे हे असे घटक जे आपलं जीवन कार्य छान करणार आहे, मजबूत करणार आहेत आणि आपल्याला खूप हेल्दी लाईफ देणारे, लॉंग लाईफ देणारे, का तर आपण कार्य करू शकू, म्हणून त्याला अमृत म्हटलं. सो सत्व गुणधर्म असलेले सणारूप पदार्थ खूप अधिक प्रमाणात ऊर्जा आणि शक्तीचे संवर्धन करतात. पण आता त्याच्या मागे अजून एक गोष्ट आहे बरं का. मी खजुरापर्यंत आले होते परवा इन द सेन्स त्या आपल्या पंचखाद्यामध्ये, राईट. सो खजुराचं एक विशेष म्हणजे जसं ते रक्तवर्धनासाठी आवश्यक आहे, जसं ते पोटॅशियमने मॅग्नेशियमने पूरक आहे, तसं खजुरामध्ये पण तुम्हाला बाइंडिंग एलिमेंट्स खूप सापडतात. सो त्याच्यामुळे तंतुमय पदार्थ पण आहेत, राईट. सो त्यामुळे ते आहे. मग आता राहतो कुठला अवयव? जो आहे मेंदू. मग बदामामध्ये विटॅमिन ई असतो, ओके. सो बदामामध्ये आपली बुद्धी खूप छान तल्लख राहते. सो तुम्ही जर आता मला सांगितलं की ताई मग सुकामेवा का, ओके, तर सुकामेवा यासाठी, जर तुम्ही पूर्वीचे साधू संत पाहिले असतील किंवा जेव्हा जेव्हा अशा ठिकाणी जिथे की प्रिझर्वेशन कमी व्हायचं, सो तिथे सुकामेवा खूप चांगला टिकला जायचा, हेही त्यामागचं कारण आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नारळ, राईट. सो कल्पवृक्ष, आपल्या नारळाचे गुणधर्म सगळ्यांना माहिती आहे. कॅल्शियम रिच आहे. कॅल्शियम म्हणजे सगळ्याच ज्या जीवनसत्व आहेत बरं का, जीवनसत्व ब आहे, त्याच्यानंतर विटॅमिन्स तर सगळेच आहेत, राईट. पण प्रामुख्याने विटॅमिन ई आहे, ओके. सो यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला या पदार्थांची आधी नॉलेज घ्यायची, कंटेंट घ्यायचे. मग नंतर येतो तांदूळ कार्बोहायड्रेट्स, राईट. मग आता जेव्हा कार्बोहायड्रेट्स आपण घेतो आहोत, आपण कुठलाच असा पदार्थ घेत नाहीये की जो आपला फॅट्स वाढवतायत आणि जे आपल्या हृदयाला धक्का पोचवतायत. मग हे हेल्दी नाही का, राईट. आता जेव्हा पंचामृत रोज प्यायलेले चालेल का? सो एनिथिंग एक्सेस इज लाईक अ पॉइझन,
राईट. म्हणून आयुर्वेदाच्या घटकांचा अभ्यास आहे. गणपतीचे सण जे आहेत किंवा गणपतीमध्ये दुर्वा असतील, गणपतीमध्ये अगदी काही काही लोक ना गव्हाचे जे रोपं असतात छोटी छोटी उगवतात, सो त्यांचं सेवन करतात. सो पण एनिथिंग एक्सेस इज लाईक अ पॉयझन. म्हणजे काय, तर हे आयुर्वेदिक गोष्टी या त्या प्रमाणातच घेतलेल्या हव्या. म्हणून आपण प्रसाद जेवणासारखा घेत नाही. राईट. म्हणजे तुम्ही फक्त मोदकांचं जेवण केलंय का, नाही. किंवा फक्तच तुम्ही मी जे म्हणते पंचखाद्य खाल्लं तर चालेल का, तर नाही. तसंच पंचामृताचं पण आहे. सो पंचामृत जेव्हा जेव्हा आपण घेतो तेव्हा तेव्हा हार्डली किती घेतो, तर त्याचं एक प्रमाण निश्चित आहे आणि ते प्रकृतीवर डिसाईड आहे. पण नॉर्मली जर आपण पूजेला बसलो किंवा पूजेला गेलो तर आपण साधारण 1-2 चमचा घेतो. म्हणजे ते काय आहे, तर ते एक बूस्टर डोस असतो सगळ्यांसाठी, पण लहान मुलांसाठी तो अर्धा असतो. त्याच्यामुळे त्याचं तुम्ही तज्ज्ञांकडनं नक्कीच ते मार्गदर्शन घ्या. आता मी जेव्हा शेवटी येते, कारण अर्धा तास झाला आणि माझ्याकडे 20 मिनिटाची वेळ आहे. तर गणेशाचं दुसरं महत्वाचं म्हणजे की ताई एवढा मोठा गणेश असतो आणि हर्ष हे काय असावं रे. म्हणजे हर्षला हे स्टिकर मला जरा असं वाटतं की आता मी अजून एक जरा सखोल जावं. राईट. सो हर्ष, डू यू वॉन्ट मी टू एक्सप्लेन दिस, की गणपतीचं जे मूषक आहे, तर गणपती इतका मोठा आहे, मग त्याचं मूषकच का ताई वाहन. राईट. तर मी पुन्हा एकदा सांगते की आपण सगळे ऍग्रिकल्चर लँडवाले आहोत, शेतीवाले आहोत. सो शेतकऱ्यांचा मोठा जो शत्रू असेल तो काय आहे बरं, तर तो आहे उंदीर. उंदीर ना सापडत नाहीत आणि उंदरांचे प्रॉब्लेम्स खूप असतात. राईट. सो गणपती हा असा देवता आहे किंवा गणपती ही अशी स्किल आहे जी की त्या उंदराला कंट्रोलमध्ये ठेवते, जेणेकरून तो कुठे इकडे तिकडे पडणार नाही आणि शेतकऱ्यांना किंवा प्रजेला उपद्व्याप नाही होणार. तर हे जे सिम्बॉल्स आहेत, लिडरशिप क्वालिटीज ते तुम्ही समजून घ्या. राईट. आणि मग ते समजताना तुम्हाला लक्षात येईल की आपापल्या भौगोलिक परिस्थितीनुसार आपले नैवेद्य पण ठरलेले आहेत. म्हणजे जर तुम्ही कलकत्ता साईडला गेला तर तिथे नैवेद्याला मासे वापरतात. कारण मासे तिथे मुबलक प्रमाणात आहे. इव्हन कोकणाच्या काही काही साईडला मासे वापरतात. राईट. आणि आपला जर गणपती बाप्पा किंवा गणू बाप्पा आपण पाहिला तर इंडोनेशिया साईडला पण आहे. किंवा तुम्ही थायलंडला जर गेला तर थायलंडला त्यांच्याकडे जे प्रमुख मांसाहार आहे किंवा ते जे काही पेय पित असतील तर ते नैवेद्याला वापरतात. सो नैवेद्य ही अशी गोष्ट आहे जी माझ्याकडे जे काही आहे ते मी तुला अर्पण करतोय, कारण तू मला दिलेलं आहे आणि तू जेव्हा ते स्वीकार करशील, म्हणजे ही भावना आहे बरं का. आणि जेव्हा मला लक्षात येतं की बघ मी डिटॅच होते इथे, म्हणजे माझा ना त्या अन्नामध्ये जीव नाही अडकला, माझा तुझ्यात जीव अडकलाय. राईट. आणि माझी अशी इच्छा आहे की आधी मी तुला देतो आणि तू जे देशील ते मी प्रसाद म्हणून ग्रहण करेल. सो ओव्हरऑल गणेशा इज अ स्टेट ऑफ माइंड. आणि माझी अशी इच्छा आहे की आपण सगळ्यांनी ही स्टेट ऑफ माइंड पुरेपूर अभ्यासून मग जेव्हा आपण गणेशासमोर जाऊ तेव्हा आपल्याला गणेशाचा अर्थ कळेल. राईट. आता या सगळ्यामध्ये दुर्वा किंवा आपण ज्या प्राणप्रतिष्ठा करतो, प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीचं आवाहन करतो. म्हणजे तुमच्या सगळ्यांचं जर रोज तुम्ही मॅथ्स किंवा गणित विज्ञान शिकत असाल, पण परीक्षेच्या आदल्या दिवशी जे तुम्ही गणित शिकता की नाही ते तुम्ही कधीच नाही विसरू शकत. किंवा काही काही लोकांचा असा अनुभव असेल की ताई तुला माहिती, मी 5 मिनिटं आधी पाहिलेलं आणि मला ते परमनंट लक्षात राहिलं. सो त्याचा अर्थ असा काय, तर आपल्या इंटेन्शनवर काही गोष्टी डिपेंड असतात. आणि आपण ते मनोभावे त्या देवाला बोलावलं तर आपण त्याच्या स्किल्स पण अडॉप्ट करू. आणि मग गणपतीच्या जवळ जे जे काही कापूर असेल किंवा ते आपण जी पत्री वाहतो किंवा पूजेमध्ये अष्टगंध असेल, या सगळ्या गोष्टींना आयुर्वेदिक महत्व आहे. आणि ते जसं जसं जाणून घेऊ तसं तसं आपण अजून गणपतीचा अर्थ समजून घेऊ किंवा नवरात्रचा अर्थ समजून घेऊ. तर मी इथे थांबते, कारण 20 मिनिटं झालेले आहेत. आता मला जर तुमचे काही प्रश्न आले तर मला आवडेल. ओके. आरतीचं महत्व काय आहे? वंडरफुल. आता गंमत बघा क्रिश, की जेव्हा आरती सुरू असते ना तेव्हा आपण सगळे उभे असतो. राईट. आणि नाद, जर तू म्युझिक थेरपी जर सर्च केलं तर संगीत हे खूप जास्त मेडिसिनल असतं. मेडिसिनल म्हणजे काय, तर आपला मनोमय कोश सांभाळण्याचं काम पण ऋषींनी केलंय.
एका ठराविक नादामध्ये काही गोष्टी व्हायब्रेट होत असतात आणि त्याचा आपलं शरीर जे आहे ते व्हेइकल आहे, एक भांड आहे. जसं की तू एखाद्या भांड्यात पाणी टाक आणि मग कुठल्या तरी चमच्याने वगैरे आवाज केला तर प्रत्येक भांड्याचे वेगळे आवाज येतात. सो या नाद लहरींमुळे आपला मूड चांगला राहतो एक, आणि दुसरं म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये, आपल्या मेंदूमध्ये सेरोटोनिन नावाचा एक संप्रेरक आहे, म्हणजे हार्मोन आहे, ज्याला हॅपीनेस, केमिकल ऑफ हॅपीनेस म्हणतात. तर ते कधी जागृत होतं, तर आपण छान काहीतरी ढोल वगैरे ऐकला की आपण असे थिरकायला लागतो ना. सो आरती याचा अर्थ असा आहे की सगळ्यांनी एकत्रित येऊन तो नाद तयार करायचा आणि व्हायब्रेशन्स तयार करायचे. दुसरं म्हणजे आपण ज्या टाळ्या वाजवतो तर त्या टाळ्यांमध्ये आपले जे सगळे दाबबिंदू आहेत, नॅचरोपॅथी परत एकदा निसर्गाकडून घेतलेले घटक आहेत. तर कुठलाच प्राणी डॉक्टरकडे जात नाही सुरुवातीला. आपण पाळीव प्राण्यांना घेऊन जातो, पण जंगलातले प्राणी डॉक्टरकडे जातात का? सो ते काय करतात, तर ते नैसर्गिक औषधोपचार स्वतःवर करतात. तसं माणसाला त्याची जाणीव व्हावी म्हणून हे भारतीय सण किंवा कुठलेही सण किंवा आपले जे देवदेवता हे सिम्बॉलिक फॉर्म आहे. सो आय होप सो तुला तुझं उत्तर मिळालं असेल. आणि आरतीमध्ये शंखनाद होतो. पुन्हा एकदा शंखनादाचं सामर्थ्य खूप जास्त आहे, व्हायब्रेशन क्रिएट करतं आणि जी गोष्ट चांगले व्हायब्रेशन्स क्रिएट करते ती हेल्दी असते. ठीक आहे. सो आता मला असं वाटतं ओके, दिवा का लावावा. ओके, दिवा लावणं याच्या मागे 3 गोष्टी आहेत बरं का. अग्नी ही जी गोष्ट आहे ती अग्नी म्हणजे आपण प्रत्येक यज्ञामध्ये आहुती देतो हां. पण आपण आहुती देताना पहिली आहुती काय असते, तर समिधा तर असतात, पण घी टाकतो, म्हणजे परत एकदा तूप टाकतो, जेणेकरून तो अग्नीमध्ये तो तुपाचा एलिमेंट जाऊन है ना वातावरण शुद्ध निर्माण करणारे घटक उत्पन्न होतात. इट्स अ केमिकल प्रोसेस, प्युअर केमिकल प्रोसेस, राईट. सो मग दिवा जेव्हा आपण लावतो, सो मानसिक कारण असतं दिव्या लावण्याचं. तर तुम्हाला माहिती असेल तर प्रकाश एक स्वतःची चेतना आहे, राईट. आणि दिवा जेव्हा आपण तुपाचा लावतो तेव्हा पुन्हा ते यज्ञामध्ये जे काही गोष्टी घडतात आणि ऑक्सिजन कंटेंट जो असतो तो जास्त होतो. तुम्हालाही माहिती असेल की गौऱ्या शेणाच्या, कुणाच्या पण गाईच्या शेणाच्या गौऱ्या या खूप इम्पॉर्टंट असतात. सो दिवा लावण्याच्या मागे अगेन इट्स अ सिम्बॉल. आपल्याला काहीतरी पथप्रदर्शन लागतं, नाहीतर आपण जर असं काही केलं नाही तर आपण भरकटून जाऊ ना. तर आपल्याला एक डायरेक्शन देण्यासाठी या गोष्टी आहेत. आणि त्या गोष्टींमध्ये आपल्याला मटेरियल पण यूज कुठलं होतं, जसं तुम्हाला माहिती असेल की चांदीचे दिवे आहेत, तांब्याचे दिवे आहेत, राईट. सो प्रत्येक धातूचं एक स्वतःचं आयुर्वेदिक महत्व आहे. सो ते त्या गोष्टी तुम्हाला तिथे तिथे लाभतील. यापेक्षा जास्त जर मनोमय कोश, आता प्राणमय कोश, आरतीचा अजून एक कंटेंट होता की आपण प्राणाकडे लक्ष देतो, आपल्या श्वासोश्वासाकडे लक्ष देतो, आपल्या हार्टबीट्सकडे लक्ष देतो. आणि जर का आरती सुरू करण्यापूर्वी कुठलाही म्हणजे ज्याच्याकडे आरती आहे किंवा आपण प्राणप्रतिष्ठा करण्याआधी पण अनुलोम विलोम करतो. म्हणजे काय, नकळत आपण सिस्टमॅटिकली आपल्याला जे पूरक कॉन्सन्ट्रेशनसाठी जी नाडी आवश्यक आहे ती ऍक्टिव्हेट करतो. म्हणजे प्राणमय कोशाचं पण आपल्याला त्यामध्ये रिलेशन दिसतंय, राईट. आणि या सगळ्या कापूर हा गोष्ट अशी आहे की कापूर इव्हन होमिओपॅथीमध्ये, आयुर्वेदामध्ये कापुरापासून तयार केलेले औषधं आहेत, राईट. आणि ज्या ज्या गोष्टींचा आपल्याला म्हणजे ज्ञानेंद्रिय जे आहेत, तर आपल्या औषधाचं सेवन पण या 5 गोष्टींपासून केलं जातं. ओके. म्हणून नस्य ही जी गोष्ट आहे ती नाकातून जी गोष्ट जाते ती लवकरात लवकर सगळीकडे पसरते, राईट. सो कापूर जेव्हा आपण जाळतो तर तेव्हा कापुराचं पहिलं तर आहे की सगळे जीवाणू जे आहेत, जे आरोग्यासाठी घातक आहेत, त्या जीवाणूंना नष्ट करण्याची कॅपॅसिटी कापुरामध्ये आहे, राईट. कापूर हा स्वतः स्किनसाठी खूप चांगला आहे, पण तो प्रोसेस केल्यानंतर. सो जेव्हा आपण असे धूप तयार करतो तेव्हा आपण श्वसना मार्गाने ते आपल्यामध्ये पण घेतो आणि वातावरण शुद्धता देखील होते. सो सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. आणि आपण एक छानशी प्रार्थना घेऊयात जी की गणपतीची नाही आहे. सो मग आपण हे सेशन समाप्त करूयात. पण या सगळ्यामध्ये मला एक तुम्हाला सांगायचं आहे की मनोमय कोश हा सगळ्याच संस्कृतीने, भारतीय संस्कृतीने खूप चांगल्या पद्धतीने
नोटीस केलेला आहे, पण अनफॉर्च्युनेटली आपण तिच्याकडे बघत नाहीये. तो सणवारामध्ये किंवा गौराई आपल्याकडे जेव्हा येतात तेव्हा ते आपल्याला स्ट्रेस्ड आउट करण्यासाठी नाहीये. सोवळं याचा अर्थ काय आहे, तर फक्त आपल्याला काय करायचं, जसं आपण आता सोशल डिस्टन्सिंग करतोय ना, तसं आपल्याला काय करायचं, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन, म्हणजे इथे भेदाभेद अमंगळ, राईट, ही स्टेटमेंट आहे. सो असं काही नव्हतं. सो आपल्याला फक्त स्वच्छतेचं महत्त्व कळावं, पण ते आपण अति तिथे माती करतो, त्याच्यामुळे आपल्याला माहिती नसतं. आणि सांगण्याचा उद्देश मला असा आहे की आपल्या आता सगळ्या लहान मुलांनी सायंटिफिक अर्थ समजून त्या गोष्टीमधनं काय हवंय ते घ्यावं. ना की अरे हे करायला सांगितलंय आणि हे जर नाही केलं तर पाप वगैरे लागतं, अशा सदरात काहीही नसतं. राईट. सो विसर्जन हे घरात ठीक असते का, बाहेर करावे, नदी, समुद्र, तलाव? मुळात असं असतं ना, आपण आता सत्ययुगात राहत नाही, तर आपण आपल्या पर्यावरणाची काळजी स्वतः घ्यावी लागणार आहे. आणि त्याचा एक भाग म्हणजे काय, तर पूर्वी इतके लोक नव्हते, इतकी पॉप्युलेशन नसल्या कारणाने आणि सांगू का, त्यांचे गणपती मातीचेच असायचे. म्हणजे कोकणामध्ये इतकी गरिबी होती की ते त्यांच्याच परसबागेतली माती घ्यायचे आणि मग त्याचे गणपती तयार करायचे, आणि तो गणपती 1.5 दिवसापेक्षा जास्त टिकणारा नसायचा. जर का मी चुकत असेल तर प्लीज माफ करा. पण त्यांच्या आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार, आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार आपले सण समारंभ सेलिब्रेट करायचे. म्हणजे ऋण काढून सण करणं नव्हती भानगड, पण आता तशी नाहीये. राईट. सो म्हणून आता आपण नदी विसर्जन नाही करावं आणि शाडूच्या गणपतींचं किंवा हँडमेड आपण जे मुलं करतात त्या गणपतीची प्रतिष्ठापना करावी. सो मला वाटतं इतकं पुरं आहे. आणि पुन्हा कधीतरी आपण मनोमय कोशावर बोलूयात, कारण माझा मूळ विषय मानसशास्त्र आहे. त्याच्यामुळे थँक्यू सो मच. आणि प्रार्थना घेऊयात. पाणी सा निर्मल हो मेरा मन, मेरा मन, धरती सा अविचल हो मेरा मन, मेरा मन, सूरज सा तेजस हो मेरा मन, मेरा मन, चंदा सा शीतल हो मेरा मन, मेरा मन, पानी सा निर्मल हो मेरा मन, मेरा मन, धरती सा अविचल हो मेरा मन, मेरा मन, मेरा मन, मेरा मन, मेरा मन, मेरा मन. सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा गणपतीच्या. आणि भीतीमुक्त राहा. कुठलाही देव आपल्याला घाबरायला शिकवत नाही. आपल्या स्वतःवर खूप जास्त विश्वास ठेवा आणि आपण जे जे काही करू ते ते उत्तमच असणार आहे, कारण आपण शेवटी त्याने तयार केलेले आहोत. निसर्गाच्या पुढे काही नाहीये. सो मला ते वाक्य खूप आवडतं की ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान. सो आपण नॉलेज आणि विजडमचा योग्य वापर करूयात. थँक्यू सो मच.